तर 12वीच्या निकालासंदर्भात पत्रकार परिषद पार पडते, पाहूयात। परीक्षेतील सर्व यशस्वी म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। त्याचबरोबर या परीक्षेत यशस्वी होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी नाउमेद न होता येणारी पुरवणी परीक्षेमध्ये यश संपादन करावे असे मी त्यांना आवाहन करतो। आपल्याला माहिती आहे, या परीक्षेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे आपण 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी प्रत्येक मुख्य विषयासाठी एका दिवसाचा कमीत कमी एका दिवसाचा खंड देतो, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनावर अभ्यासाचा जो ताण आहे तो ताण कमी व्हावा। त्याचबरोबर या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक आम्ही आमच्या वेबसाईटवर म्हणजे संकेतस्थळावर 2 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केलं होतं, जेणेकरून विद्यार्थी किंवा शिक्षकांना शिकवण्याचे किंवा त्यांना अभ्यास करण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करता यावे। परीक्षेच्या कालावधीमध्ये अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने, परीक्षेच्या दडपणाने, मानसिक दडपणाखाली असतात। अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आपण प्रत्येक विभागीय मंडळ स्तरावर, प्रत्येक जिल्हा स्तरावर, त्यातले प्रत्येक जिल्हा स्तरावर तसेच राज्य मंडळ स्तरावर समुपदेशक नेमतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचण आल्या, मानसिक दडपण आलं तर विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर व्हावी। आणि त्याचबरोबर आपण सर्व विभागीय मंडळात तसेच राज्य मंडळात हेल्पलाईन व नियंत्रण कक्ष स्थापन केला होता। इयत्ता 12वीच्या या परीक्षेसाठी एकूण 154 विषयासाठी ही 12वीची परीक्षा घेण्यात आली। यामध्ये विज्ञान शाखेसाठी मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या 4 माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली। तर अन्य जे शाखा आहे त्यासाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी याबरोबर कन्नड आणि गुजराती या 6 माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली। यावर्षी प्रथमच म्हणजे फेब्रुवारी-मार्च 2024च्या 12वी परीक्षेसाठी आपण प्रात्यक्षिक परीक्षेचे किंवा अंतर्गत परीक्षेचे गुण OMR सीटवर न घेता ऑनलाईन पोर्टलद्वारे घेण्यात आले आणि त्याचा आम्हाला हा निकाल लवकर जाहीर होण्यास अत्यंत चांगला उपयोग झाला। दरवर्षीप्रमाणे गैरमार्क प्रतिबंधक योजना सुद्धा राबवण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक या सर्वांना आपण आवाहन केलं होतं राज्यमंडळामार्फत। आणि ही सार्वजनिक परीक्षा असल्यामुळे या सार्वजनिक परीक्षेला सर्वांनी सहकार्य करावे आणि गैरमार्गाविरुद्धचा लढा यशस्वी करावा असं आम्ही आवाहन केलं होतं। आणि त्या आवाहनाला प्रतिसाद मिळून यावर्षी गैरमार्गाची संख्या घटली आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे। परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा घालावा या दृष्टिकोनातून 271 भरारी पथकं ही शालेय शिक्षण विभागामार्फत संपूर्ण राज्यामध्ये कार्यरत होती। त्याचबरोबर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांनी सुद्धा अनेक जिल्ह्यातून त्यांच्या स्तरावर महसूलची, पोलिसांची किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या HODंची भरारी पथकं स्थापन केली होती। सदर परीक्षेसाठी नियुक्त केलेले रनर म्हणजे सहाय्यक परिरक्षक, म्हणजे जे कस्टडीपासून केंद्रापर्यंत दररोज पेपर नेआण, प्रश्नपत्रिका नेआण करतात, त्यांनी त्या केंद्रावर बैठे पथक म्हणून काम केले। त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचा वेळ झाल्यानंतर पेपर लिहून झाल्यानंतर उत्तरपत्रिका परत घेऊन येण्याचं काम केलं। आणि हे करत असताना त्यांना व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी सांगितलं होतं, जेणेकरून कुठल्याही ठिकाणी व्हायरल प्रकार झाला तर त्याची बातमी मिळावी किंवा जाताना GPS सिस्टीम त्यांच्या मोबाईलची ऑन करायला सांगितली होती, जेणेकरून तो सहाय्यक परिरक्षक म्हणजे रनर नेमका कोणत्या ठिकाणी आहे, कुठल्या ठिकाणी थांबतो का हे बघण्यासाठी आपण त्याबद्दल केलं होतं आणि त्याचा सुद्धा आम्हाला फार चांगला उपयोग झाला। सदर परीक्षेसाठी गतवर्षीप्रमाणेच पेपर संपल्यानंतर 10 मिनिटं अतिरिक्त वेळ वाढवून देण्यात आला होता, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनावरील जे लिखाणाचं दडपण असतं, निकालाचं दडपण कमी होईल। याच्यापूर्वी म्हणजे गेल्या वर्षीच्या आधी आपण
10 मिनिटं पूर्वी देत होतो. पेपर व्हायरल होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी मागील वर्षीपासून आपण 10 मिनिटं पेपरच्या नंतर म्हणजे 11 ते 2 पेपर असेल तर 11 ते 2:10 पर्यंत पेपराची टाईम असा आपण वाढीव वेळ दिला होता. त्याचबरोबर फेब्रुवारी-मार्च 2024च्या परीक्षेमध्ये 12वीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेपूर्वीच एखादा गैरप्रकार केला तर विद्यार्थ्यांना कोणती शिक्षा होऊ शकते या शिक्षा सूचीचे वाचन विद्यार्थ्यांच्या समोर करण्यात आले होते, जेणेकरून विद्यार्थी गैरमार्ग करू नये आणि त्याला योग्य पद्धतीनं पेपर लिहिण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपण जर गैरमार्ग केला तर कोणत्या शिक्षा होऊ शकतात याचं आकलन होण्यासाठी आपण या पद्धत आपण मागील वर्षीपासून राबवत आहोत. 10वी-12वीच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये आपल्या शिक्षण विभागामार्फत तसेच इतर विभागामार्फत सुद्धा भरारी पथके स्थापन करण्यात आली होती. आता महत्वाचा आजचा विषय निकालाची ठळक वैशिष्ट्ये. यामध्ये प्रामुख्याने मला सांगावंसं वाटतं, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा राज्यभर घेण्यात आली. यामध्ये विज्ञान शाखा, कला शाखा, वाणिज्य शाखा, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि त्याचबरोबर ITI या शाखांसाठी एकूण नियमित विद्यार्थी 14,33,371 या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष नोंदणी केली होती आणि या 14,33,371 नियमित विद्यार्थ्यांपैकी 14,23,970 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 70% इतकी आहे. या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून एकूण 7,032 दिव्यांग विद्यार्थी या परीक्षेस नोंदणी केली होती. त्यापैकी 6,986 दिव्यांग विद्यार्थी या परीक्षेस प्रत्यक्ष प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 6,581 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.20% आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे त्यांना सवलतीचे गुण देण्यात आलेले आहेत. असं एकत्रित मिळून यावर्षी 12वीसाठी म्हणजे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, त्याचबरोबर 17 नंबरचे विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी असे मिळून 15,20,181 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेला 15,09,848 विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 13,87,125 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि सरसकट जर टक्केवारी काढली म्हणजे सर्व मिळून तर ती टक्केवारी आहे 91.87% इतकी उत्तीर्णतेची टक्केवारी सर्व विद्यार्थ्यांची मिळून आहे. या सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा आपण विचार केला तर नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक असून तो 97.51% इतका आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा असून तो निकाल 91.95% इतका आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल हा 95.44% इतका आहे. तर मुलांचा निकाल 91.60% इतका आहे. म्हणजेच नेहमीप्रमाणे या परीक्षेत सुद्धा निकालामध्ये मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल मुलांच्या निकालापेक्षा 3.84% जास्त आहे. मगाशीच मी सांगितलं एकूण 154 विषयांची आपण परीक्षा घेतली, त्यापैकी 26 विषयांचा निकाल हा 100% लागलेला आहे. आपण जर 2020 पासून 2024 पर्यंतचा नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी बघितली तर प्रामुख्याने आपण 23 आणि 24 ची तुलना केली तर 23चा निकाल फेब्रुवारी-मार्च 23चा 12वीचा निकाल हा 91.25% होता.
तर या वर्षीचा फेब्रुवारी मार्च 12वीचा निकाल हा 93.37% इतका आहे. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा निकाल 2.12%ने वाढ झालेली आहे. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आपण ह्या विद्यार्थ्यांना 12वीच्या विद्यार्थ्यांना खेळाडू, एनसीसी किंवा स्काउट गाईडचे अतिरिक्त गुण देतो. ते पण 100%च्या लिमिटमध्ये ते गुण देतो आणि त्यामध्ये यावर्षी 20,910 विद्यार्थ्यांना हे अतिरिक्त गुण दिले गेलेले आहेत. श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना आपल्याला माहित आहे की 12वीला एखादा विद्यार्थी सर्व विषयात जरी पास झाला आणि त्याला अपेक्षेपेक्षा कमी गुण पडले तर त्या विद्यार्थ्याला क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम म्हणजे श्रेणी सुधार योजनेअंतर्गत ही परीक्षा पूर्ण विषयात पास झाला असेल तर येणारी आमची पुरवणी परीक्षा जी जुलैमध्ये होणार आहे आणि त्याच्या पुढची परीक्षा म्हणजे मार्च 2025 ची परीक्षा, या दोन्ही परीक्षेला किंवा दोन्हीपैकी एका परीक्षेला त्या विद्यार्थ्याला श्रेणी सुधार योजनेखाली त्या विद्यार्थ्याला परीक्षा देता येते जरी तो विद्यार्थी पास असेल तरी. आणि त्याचबरोबर ही श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना देत असताना त्यानं पुढचा निकाल लागल्यानंतर म्हणजे जुलैचा किंवा मार्चचा निकाल लागल्यानंतर 1 महिन्याच्या आत आमच्याकडे विकल्प द्यायचा असतो की त्याला मागील परीक्षेचा म्हणजे या परीक्षेचा निकाल पाहिजे का पुढच्या परीक्षेचा निकाल पाहिजे आहे, त्याला कोणती संपादनूक पाहिजे आहे याचे त्यानं विकल्प राज्य मंडळाकडे देणे आवश्यक असते आणि त्याप्रमाणे त्यांनी देणे आवश्यक आहे. आपल्याला माहित आहे दरवर्षी निकालाची कार्यपद्धती ऑनलाईन पद्धतीने आपण निकाल आधी लावतो आणि त्या ऑनलाईन पद्धतीने निकाल लावल्यामुळे विद्यार्थ्याच्या मनावर प्रत्यक्ष मार्कशीट आल्यानंतर जे दडपण असते दडपण थोडंफार कमी होण्याची मदत मिळते आणि विद्यार्थ्यांना एक 8-10 दिवस निकाल अगोदर कळतो आणि हा निकाल यावर्षी डिजिलॉकरवर सुद्धा आपल्याला फेच करता येतो आणि त्याची त्याला संग्रह करता येणार आहे. आणि त्यामुळे ऑनलाईन पद्धतीनं आज दुपारी 1 वाजता आम्ही दिलेल्या 6 संकेतस्थळ दिले आहेत त्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा वैयक्तिक निकाल त्यांचा पाहता येणार आहे आणि त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांना त्याची प्रिंट आउट घेण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. किंवा NICचं जे संकेतस्थळ आहे त्या NICच्या संकेतस्थळावर या निकालाची वैशिष्ट्ये, शाळेच्या निकालाची वैशिष्ट्ये, त्या जिल्ह्याच्या निकालाची वैशिष्ट्ये हे NICच्या संकेतस्थळावर आम्ही दिलेलं आहे. आता गुण पडताळणी यावर्षी आपण थोडाफार गुण पडताळणी फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स प्रत मिळण्याच्या ह्याच्यामध्ये आपण दोन्ही कालावधी एकच ठेवला आहे. आज आपला ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होतो.